नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, वाईट वेळ ही अशी स्थिती आहे जी कोणाच्याही जीवनात केव्हाही येऊ शकते. तुमच्या जीवनात सुद्धा कधी ना कधी ही वाईट वेळ आलीच असेल. वाईट वेळ आल्यावर आपण काय करायला हवे, वाईट वेळेसोबत संघर्ष कसा करावा, असे कितीतरी प्रश्न आपल्या मनात येत असतात. परंतु त्यांचे उत्तर आपल्याकडे नसते. आपल्या अशाच समस्येचे उत्तर आपल्या स्वामी समर्थांनी दिले आहेत. तर तुम्हीही वाईट वेळेमुळे खूप चिंतित आहात, वाईट वेळेने ग्रासलेले आहात, तुमची ही वाईट वेळ तुम्हाला सोडत नाहीये किंवा तुम्ही वाईट वेळेतून कसे बाहेर यावे याचा मार्ग तुम्ही शोधत आहात, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा. कारण ह्या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला वाईट वेळेतून बाहेर येण्याचा मार्ग मिळू शकतो. मित्रांनो, एकदा एक साधू असतो. तो साधू संपूर्ण भारतात भ्रमण करत असतो आणि धर्माचा प्रचार प्रसार करत असतो. एकदा तो साधू त्यांच्या काही शिष्यांसोबत जंगलातून जात असतो. खूप वेळेपर्यंत भ्रमण केल्यानंतर त्या साधूचा गळा सुकायला लागतो. त्यांना पाणी हवे असते. मग साधू आपल्या एका शिष्याला जवळच्या गावातून पाणी आणायला सांगतात. गुरुची आज्ञा मिळाली म्हणून तो शिष्य जवळच्या गावात पाणी आणायला जातो. गावात गेल्यानंतर त्या शिष्याला समजले की गावात फक्त एक नदी आहे आणि तीच नदी त्या गावाची जलस्रोत आहे. जेव्हा तो शिष्य त्या नदीजवळ पोहोचला तेव्हा त्याने बघितले की काही लोक त्या नदीमध्ये स्नान करत आहेत, काही आपले कपडे धुत आहेत, तर काही आपल्या पशु प्राण्यांना सुद्धा त्या नदीमध्ये स्नान घालत आहेत. ज्यामुळे नदीचे पाणी खूप खराब झाले होते. पाण्याचे असे हाल बघून शिष्याने विचार केला, गुरुसाठी हे पाणी घेऊन जाणे बरोबर नाहीये, आणि तो पाणी न घेता असाच खाली हात परत गुरुच्या दिशेने निघाला. साधूने बघितले की शिष्याने पाणी आणले नाहीये. तेव्हा साधूने आपल्या दुसऱ्या शिष्याला पाणी आणायला सांगितले. काही वेळ गेली आणि तो दुसरा शिष्य माठामध्ये पाणी घेऊन आला. हे बघून तो पहिला शिष्य आश्चर्यचकित झाला. त्याने विचारले की गावातल्या नदीचे पाणी तर खूपच खराब होते, दूषित होते, अस्वच्छ होते, तर तुम्ही हे पाणी कुठून आणले? प्रश्नाचे उत्तर देत तो दुसरा शिष्य बोलला, जेव्हा मी तिकडे पोहोचलो तर त्या नदीचे पाणी खरंच खूप अस्वच्छ खराब होते. पण जेव्हा सगळे लोक आपले काम करून तिथून निघून गेले तर मी थोडा विचार केला आणि मी तिथेच बसलो. काही वेळेतच पाण्यात मिळालेली सगळी माती नदीच्या तळाला गेली आणि पाणी पुन्हा स्वच्छ झाले आणि तेच स्वच्छ पाणी मी माठात घेऊन आलो. आपल्या शिष्याचे उत्तर ऐकून साधू खूप प्रसन्न झाला आणि बाकी शिष्यांना समजावत बोलले, जेव्हा आपल्या जीवनात दुःख, समस्या, संकट किंवा वाईट वेळ येते तेव्हा आपले जीवन सुद्धा त्या नदीच्या पाण्यासारखे दूषित, अस्वच्छ, खराब होते. परंतु आपण त्या खराब, अस्वच्छ, दूषित जीवनापासून आणि आलेल्या वाईट वेळेपासून हार मानून बसू नये, परंतु धैर्य ठेवून शांत मनाने त्या स्थितीचे आकलन करायला हवे आणि उचित निर्णय घेऊन आणि पूर्ण आत्मविश्वासाने त्यावर अंमल करावे. कारण धैर्य, शांत मन, निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्मविश्वास असेल तर वाईटातली वाईट वेळ असली तरी आपण तिला हरवू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. या 4 गोष्टी तुम्हाला कोणतीही वाईट वेळ दूर करण्यात मदत करतील. मित्रांनो, जसे त्या शिष्याने त्या 4 गोष्टींच्या दमावर खराब पाण्यातून स्वच्छ आणि शुद्ध पाणी घेतले, तसेच त्याच पद्धतीने आपण सुद्धा जीवनातील सगळ्या वाईट गोष्टी, वाईट वेळ, सगळे अस्वच्छ झालेले आपले जीवन, सगळे दुःख, सगळ्या समस्या, या सगळ्यांसोबत संघर्ष करून चांगले आणि स्वच्छ जीवन मिळवू शकतो. फक्त गरजेचे आहे या 4 गोष्टींना आत्मसात करण्याचे. तर मित्रांनो, हा प्रेरक प्रसंग ज्यांना समजला, ज्यांनी याला आत्मसात केला, ते नक्कीच
आपली वाईट वेळ दूर करू शकता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.